मित्रहो, वंदे मातरम. मी सतीश नाडगवडा, माझे सर्व सहकारी अभय सातपुते, कोपवाळ सांगली, अमोल सुनावणे नाशिक, रवींद्र गिरी धामणगाव रेल्वे अमरावती, परशुराम जेडवरी कराड सातारा आणि ॲडव्होकेट विजय देशपांडे नागपूर. माझे तंत्रस्नेही संजय हंडोरे, अभि आणि प्रवीण पोरजे यांच्यासह मी इथं आपल्या आम्ही शिक्षकेतर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्र हो, आपण प्रत्येकजण शालेय शिक्षणातून बाहेर पडलेले आहोत आणि शालेय शिक्षणाची सुरुवात कधी झाली हे त्यावेळेला जरी आपल्याला माहीत नसलं तरी आज ज्यावेळेला आपण आपल्या आठवणींना उजाळा देतो तेव्हा आपल्याला आपल्या शालेय जीवनाचे सगळे क्षण आठवतात. म्हणजे आपल्याला आठवत असेल की आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी येऊन ज्या ज्या वर्गात त्यांनी शिक्षण घेतलं त्या वर्गाचा शाळेचा फेरफटका आजही आवर्जून करतात आणि अशा शाळांच्या महोत्सवी वर्षात तर माजी विद्यार्थी हमखास आपल्या शालेय जीवनातल्या आठवणींना उजळणी देत असतात. हा विषय कशा करता असं आपण म्हणू शकाल. आपल्याला माहिती आपलं आम्ही शिक्षकेतर हे चॅनल बातम्यांचा आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध विषयांचा प्रश्नांचा मागोवा घेत असतो. असाच एक विषय आज समोर आला आहे आणि तो म्हणजे राज्य शासनानं नर्सरी म्हणजे पूर्व प्राथमिकच्या दरम्यानचे वर्ग या नर्सरीच्या शिक्षणाच्या संदर्भात काम करीत असलेल्या अधिकृत अनधिकृत अशा सर्व संस्था, शाळा, व्यवस्थापन, व्यक्ती, समूह, गट, वैयक्तिक जे असेल ते अशा सर्व संचालकांना काही सूचना, काही नियम, काही अटी लागू करण्याबाबतची घोषणा राज्याचे शिक्षण आयुक्त माननीय सूरजजी मांढरे साहेब यांनी केली आहे. त्याप्रमाणे आता नर्सरीच्या वर्गांना चालवण्याकरता, वर्ग भरवण्याकरता, त्यांना प्रशिक्षण देण्याकरता आता शासनाची मान्यता घ्यावी लागणार आहे. आणि नुसती मान्यता घेऊन भागणार नाही तर त्यामधल्या शाळेच्या वेळा आणि विद्यार्थ्यांना द्यायचं कामकाज म्हणजे वेळेच्या दृष्टीनं याबद्दलही शासनाच्या स्पष्ट सूचना असणार आहेत. त्याबरोबरच नर्सरीमध्ये कोणता अभ्यासक्रम शिकवला जावा याविषयी सुद्धा शासनाचे नियम पाळावे लागणार आहेत. थोडक्यात गल्लोगल्ली बालवाड्या, नर्सरी या पाळणाघर सदृश असलेल्या संस्थांना आता शासकीय नियमांचं कोंदण किंवा कुंपण बसणार आहे आणि त्या अखत्यारीत राहून या सर्व गोष्टी कराव्या लागणार आहेत. असं बघायला गेलं तर ही जी बाब आहे ही केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत समाविष्ट आहे. त्या धोरणातच या गोष्टीचा उल्लेख करण्यात आला होता. हा जर डिसेंबरचा महिना गृहीत धरला तर आजवरच्या आपल्या शासकीय कामाचा अनुभव लक्षात घेता सन 23-24 या वर्षाकरता ही बाब असू शकते
असं मला प्रारंभी वाटलं होतं. परंतु वर्तमानपत्रातील बातमी बघितल्यानंतर लक्षात आलं की हे जे काही नियोजन आहे ते 24-25 या शैक्षणिक वर्षाकरता असण्याची शक्यता आहे. म्हणजे त्या बातमीत कुठेही स्पष्ट उल्लेख नसला तरीही बातमीच्या आधारे मी ही गोष्ट आपल्यासमोर मांडत आहे. त्या बातमीमध्ये एक अजून गोष्ट प्रकर्षाने मला जाणवली, ती म्हणजे या नर्सरीच्या प्रशिक्षणाच्या संदर्भामधल्या नियमावलीचा मसुदा शिक्षण विभागातर्फे यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आला होता असं नमूद केलेलं आहे. आणि त्यावरती हजारो सूचना झाल्या. याचा अर्थ हजारांच्या पटीत व्यक्तींनी, संस्थांनी या धोरणाचा, या पद्धतीचा विचार केलेला आहे असं मानायला हवं. आणि असं जर मानलं तर शिक्षण विभागातल्या घडणाऱ्या गोष्टींच्या संदर्भात खरोखर असे हजारो लोक आहेत का हो? आपण विचार करा. कारण असा काही विचार कुठल्याही सभेत घडल्याची, त्यावर काही चर्चा झाल्याची बाब माझ्या स्मरणात किंवा ऐकिवात नाही. नेहमीचे यशस्वी सरकारी कार्यालयामध्ये पडेरोह असणारे जे आहेत त्यांच्याही तोंडी या विषयाचा उल्लेखही आढळला नाही. मग कुठल्या हजारो सूचना शासनाला प्राप्त झाल्या? शासन जाणे. आणि त्या सूचनांचा विचार करून या धोरणाला अंतिम स्वरूप दिलं आहे असं आयुक्त साहेब म्हणतात. म्हणजे जे काय स्वरूप आपल्या समोर येत आहे ते अंतिमता आहे असं मानायचं का? आणि मानायचं असेल तर का मानायचं? आपल्याला माहिती आहे की आता ज्या कायद्याचा किंवा ज्या तरतुदीचा, ज्या सोयींचा आता तसा काही उपयोग राहिलेला दिसत नाही. तरीही माहितीच्या अधिकारामध्ये या ज्या हजारो सूचना आलेल्या आहेत त्या हजारो सूचनांचा तपशील मूळ मसुद्यासह मागवला गेला पाहिजे असं मला वाटतं. आणि असा तपशील हजारो जाणकारांनी मागवला तर यातील सत्यता आपल्या समोर नक्कीच येईल. आता नर्सरीचं शिक्षण ते काय? बालवाडी म्हणतो आपण, अंगणवाडी म्हणतो आपण. पाळणा घराचं वेगळं नाव याशिवायला काहीही फारसा अर्थ आहे असं मला वाटत नाही. याचबरोबर थोडासा जर व्यापक विचार केला तर शहरीकरण झालेल्या भागात नर्सरी स्कूल्स किंवा पाळणाघर यांची आवश्यकता जास्त आहे. कारण त्या बाल्याचे पालक दोघेही जर सेवेत असतील तर नैसर्गिकतः त्यांना अशा पद्धतीच्या कुठल्या तरी आस्थापनेत दाखल करणं ही त्यांची गरज आहे. आणि म्हणून असं बघितलं आपण तर ग्रामीण भागामध्ये नर्सरी नाहीत. घरात जर ज्येष्ठ व्यक्ती असतील म्हणजे आजी आजोबा तर त्यांच्याकडनं जे त्या मुलावर संस्कार घडतील तीच त्यांची नर्सरी.
आणि मग मुलगा 5 वर्ष झालाय तर त्याला शाळेत ढकललंच पाहिजे, किंवा जिल्हा परिषदच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षक त्यांचं पद वाचवण्याकरता जेव्हा सर्वेक्षण करून अशा मुलांना ताब्यात घेतात व शाळेत भरतात, तोपर्यंत शाळेकडे न वळणारा खूप मोठा वर्ग आपल्याकडे आहे. यामध्ये एक गोष्ट अजून जाणवली, ती अशी जाणवली की अशा नर्सरीज मधून काय शिकवायचं हा विषय घेऊन पण कोणी शिकवायचं, तो त्या दृष्टीनं सक्षम आहे का, असे त्याचं या विषयाचं शिक्षण झालंय का, याबरोबरच त्याला मिळणारं मानधन आणि विद्यार्थ्यांकडनं किंवा म्हणजेच त्याच्या पालकांकडनं घेतलं जाणारं शुल्क या विषयाचा तपशील या घोषणेत कुठे आढळला नाही. आणि इथेच खरं आवश्यकता आहे. कारण नुसती मान्यता देणं शासनाकडनं आणि अभ्यासक्रम आणि शाळेची वेळ ठरवणं एवढ्यापुरतं मर्यादित काम आहे. मग वेतनाचं काम का नाही आणि शुल्काचं काम का नाही? अवास्तव शुल्क काही ठिकाणी आकारलं जाईल. ठीक आहे, शहरी भागामध्ये म्हणतो की जागेची उपलब्धता कमी असेल तर द्यावं लागणारं भाडं हे जास्त असणार आहे. अशा ठिकाणी द्यावयाच्या सुखसोयी सुविधा ह्याही जास्त असणार आहे. तिथे शुल्क आकारणं यामध्ये काही गैर नाही. म्हणून तत्वतः शुल्काचाही विचार शासनानं करण्याबरोबरच संबंधित नर्सरी करता प्रशिक्षण देणाऱ्या किंवा मुलांचा सांभाळ करणाऱ्या ज्या व्यक्ती असतील त्यांचं जे काय मानधन आहे त्या मानधनाचंही किमान तत्व ठरवून देणं ही शासनाची जबाबदारी आहे, या मताचा मी आहे. इथपर्यंत आपण जर मान्य केलं तर शैक्षणिक फी आकारणे हा जो संस्थाचालकांचा म्हणजे अशा संस्थाचालकांचा जो काही एक अर्थार्जनाचा उद्देश आहे त्याला काही प्रमाणात मर्यादा येऊ शकते. त्याबरोबरच शिक्षकांना मिळणारं मानधनात्मक वेतन याच्या किमान रकमेला काही मर्यादा पडू शकतात. तशाच त्या विद्यार्थ्याकडनं आकारण्यात येणाऱ्या फी करताही शुल्काकरताही पडणं ही काळाची गरज आहे. ही बाब शासनानं लक्षात घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. याबरोबरच एक जाता उल्लेख करतो की या बरोबर शाळेच्या वेळा हाही भाग महत्त्वाचा आहे. कारण नोकरदार पालकांच्या पाल्यांना नर्सरीचं शिक्षण किंवा पाळणाघरातलं जाणं हा भाग जो आहे हा कार्यालयीन त्यांच्या कार्यालयीन वेळेला अनुषंगाने आहे. म्हणजे साधारणतः 11 पासून सुरू होऊन 3 पर्यंत संपणारा हा कालावधी असेल, जो आत्ता तरी आदर्श मानण्यास हरकत नाही. आत्ताच जर आपण मागच्या व्हिडिओचा विषय तपशील घेतला असेल तर महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल यांनी माननीय नामदार मुख्यमंत्री यांना शाळेच्या वेळांबाबत सूचना करताना विद्यार्थ्यांची झोप आणि विश्रांती हे सुद्धा
ठरवण्याबाबतचे आदेश दिलेले आहेत. याचा विचार करता सकाळच्या सत्रात लवकर शाळा भरवता येणार नाही, म्हणजे मी नर्सरीबद्दल म्हणतोय, असं म्हणायला हरकत नाही. तसंच दुपारच्या वेळेस सुद्धा भरवणं कितपत शक्य आहे याबद्दल मी साशंक आहे. आणि सकाळी 8 ते 11 या वेळा जर नर्सरी भरवल्या तर पालकांना ते वेळ उपयुक्त ठरू शकते का याबद्दल मी साशंक आहे. अशा परिस्थितीत त्या भागाच्या, त्या प्रदेशाच्या, त्या विभागाच्या ज्या ज्या गरजा असतील त्या गरजांनुसार शाळेच्या वेळा ठरवण्याची मुभा त्या शैक्षणिक संस्था चालकांना किंवा नर्सरीच्या चालकांना देणं ही गरज ठरेल असं मला वाटतं. याबरोबरच दुसरा जो विषय आला, बातमीचाच मागोवा आहे तोही, की अलीकडच्या काही वर्षात महाराष्ट्रात 140 खाजगी विद्यापीठं निर्माण झाली. विद्यापीठं ही डिग्री वाटपाची गिरणी वाटावी अशा पद्धतीची ही संख्या आहे. बातमीमध्ये सर्वबाबी संख्यात्मकच वर्णन केलेलं आहे की अमक्या राज्याने इतके उघडले, इतक्या राज्यांनी इतके उघडले. पण 140 खाजगी विद्यापीठं उघडली जातात हाही भाग राष्ट्र शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गतच आहे. हा सुयोग्य किती यावरती, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरती जी जी चर्चासत्र पार पडली त्या चर्चासत्रात फारसा विचार झालेला मला आढळला नाही. सगळ्यांनी धोरण चांगलं, योजना चांगली, विचार चांगले अशाच गोष्टी मांडल्या. प्रकर्षांची गोष्ट जाणवते ती खाजगी विद्यापीठांना त्यांचे अभ्यासक्रम ठरवायची परवानगी आहे. त्याबरोबरच त्यांनी त्यांचे डिग्री द्यायची, पदवी द्यायची आणि त्यांनीच त्यांचा अभ्यासक्रम ठरवायचा आहे. एवढी जर स्वायत्त आणि फी पण ठरवायची, म्हणजे एवढी जर स्वायत्तता त्या विद्यापीठांना मिळणार असेल याचा अर्थ नर्सरीपासून सुरू झालेलं खाजगीकरण हे पदव्युत्तर पदवीपर्यंत झालंय असं आपण गृहीत धरायचं का? विचार करा मित्रांनो. आणि जर शिक्षणाच्या आयुष्यातील पहिलं आणि शेवटचं टोक हे जर पूर्णतः खाजगीकरणाकडे गेलेलं आहे तर आज ना उद्या या 10 वर्षाच्या काळात संपूर्ण शिक्षणाचंच खाजगीकरण आणि कंत्राटीकरण होणार नाही हे कशावरून? नेते सांगतील तुम्हाला आम्ही मोठं आंदोलन उभारलं, आम्ही मोठं आंदोलन उभारू, आम्ही रस्त्यावरती येऊ. आहेत बोलणारे माणसं आहेत. असं होत काय नाही, पण हे करणार. त्याचा बिमोड करायचा असेल आपल्याला तर परत सांगतो, घटनेच्या तरतुदी ज्या आहेत त्या नीट अभ्यासा, विशेषतः शिक्षणाच्या संदर्भातल्या. जर ती जबाबदारी शासनाची असेल तर शासनाला खाजगीकरण करण्यापासून आणि या दोन्ही टोकांना जे आत्ता घडू बघतंय ते घडण्यापासून रोखणं ही आजच्या शिक्षण क्षेत्राची गरज आहे. आणि हे काम जो कोणी करेल त्यालाच खरा शिक्षण तज्ज्ञ समजलं पाहिजे असं माझं मत आहे. कारण जे
आत्ता आपले आयुक्त साहेब निवेदन करून गेले की हजारो सूचना आल्या, याचा अर्थ ते हजारो शिक्षण तज्ञच झाले. मग शिक्षण तज्ञांची संख्या जर हजारांनी आहे आणि तशी ती वाढतीये, मग हा मुद्दा नर्सरी ते पदव्युत्तर पदवी, पोस्ट ग्रॅज्युएट या 2 टोकांचा सध्याचा धोरणात्मक निर्णय आणि नंतरच्या काळातला या 2 बिंदूंवरचा शैक्षणिक प्रवास यावरती आता गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. परत आपण मला म्हणाल की तुम्ही वारंवार न्यायालयाचा उल्लेख का करता? मित्र, निवेदन आणि आंदोलनांनी आत्तापर्यंत काही मिळालंय असं मला दिसत नाही, असा माझा अनुभव नाही. हां, काही संघटना चालण्याकरता, त्यांचा प्रवास सुरू राहण्याकरता आंदोलन घडणं ही गोष्ट गरजेची आहे. ती सभासदांमध्ये, समाजामध्ये जागृतीची एक बाब आहे. पण पूर्णतः त्याच्यावर विसंबून राहून निर्णयात्मक काही गोष्टी मिळतील ही आता ह्या काळात न घडणारी गोष्ट आहे. आपण जर माझ्या मागच्या व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यात मी एक आवाहन केलं होतं. ते माझं आवाहन काय होतं की खाजगी अनुदानित शाळांना वेतन देताना अमकं काम केलं नाही वेतन मिळणार नाही, अमकं काम केलं नाही पगार बिल स्वीकारणार नाही, तमकं झालं नाही अमकं होणार नाही, अशा धमक्या शिक्षणाधिकारी कार्यालय आणि अधीक्षक वेतन पथक लेखी स्वरूपात देत आहे. अशा धमक्यांच्या संदर्भात आपण सर्वांनी मिळून वेतनाचा हक्क मिळवला पाहिजे व त्याकरता आपण न्यायालयात गेलं पाहिजे असं मी प्रतिपादन केलं होतं. कदाचित आपल्याला ते वावगं वाटणं साहजिक आहे, परंतु मी शिक्षण क्षेत्रातला एक कार्यकर्ता आहे, पुढारी नाही. आपण शिक्षकेतराच्या व्याख्या केल्या, त्याच्यातली शिक्षकेतरांमधला पुढारी कसा ओळखायचा आपण ते पुढच्या एका व्हिडिओत बघू. पण तसा पुढारी मी नाही आणि सुदैवाने आम्ही शिक्षकेतर मध्ये पण कोणी नाही. आणि तुम्ही तर आम्ही शिक्षकेतरचे सदस्य आहात, म्हणजे तुम्हीही अशा पुढाऱ्यात नाही. नेते पुढारी म्हणतात तो वर्ग. म्हणून मी कुठलाही प्रश्न मांडल्यानंतर विचार करताना त्याचा मागोवा घ्यायचा प्रयत्न करतो. असा मागोवा घेत असताना आम्ही शिक्षकेतरचे संचालक माझे मित्र ॲडव्होकेट विजय देशपांडे यांनी एक गोष्ट लक्षात आणून दिली की 2010 साली शिक्षण संचालक कार्यालयाने शिक्षकांचे किंवा कर्मचाऱ्यांचे वेतन रोखणे याबाबत काही आदेश निर्गमित केलेत आणि त्यामध्ये असे रोखण्याचे आदेश निर्गमित करू नयेत अशा स्पष्ट सूचना शिक्षणाधिकारी आणि अधीक्षक वेतन पथक यांना दिलेल्या आहेत. आणि या सूचना नुसत्या दिलेल्या नाहीत, तर न्यायप्रविष्ट वेतन रोखण्यासंदर्भातल्या न्यायप्रविष्ट बाबींच्या संदर्भात माननीय नामदार उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा संदर्भ घेऊन त्या न्यायालयीन निर्णयाच्या संदर्भाच्या अनुषंगाने आदेश आहेत. ते न्यायालयीन निर्णय मी मिळवलेत. याकरता धामणगाव रेल्वे अमरावतीचे माझे स्नेही रवींद्र गिरी यांनी मला नेहमीप्रमाणे मदत केलेली आहे. ते निर्णय
तर शासनाचं पत्रक लवकर मी स्वतंत्रपणे जिल्हा संघटनांच्या मंचावरती पाठवणार आहे. अर्थात माझा व्हिडिओ आणि माझ्याकडनं येणारी माहिती सगळ्या जिल्ह्यामध्ये मंचावरती प्रदर्शित होईल असं मला वाटत नाही. कारण अडचणी असतात त्या जिल्हा संघटनांच्या, कारण ते कोणाच्या तरी काय म्हणू आपण तुम्हाला दबावाखाली असतात. मांडलिक राजे कसे असतात ना, तसे ते मांडलिक असतात. ते वरच्या सूचना पाळतात, त्यामुळे ते दाखवतील असं नाही. पण आम्ही मात्र गप्प बसणार नाही. आम्ही काय करणार आहे, आता अशा सूचना म्हणजे कुठल्या, वेतन देयके स्वीकारणार नाही, अमकं वेतन होणार नाही, अशा सूचना ज्या ज्या अधीक्षक आणि शिक्षण कार्यालयाने दिलेल्या आहेत, मी फार मागे जाणार नाही, 23-24 वर्षातल्या सूचना ज्यांनी ज्यांनी दिल्या आहेत त्या सर्व अधिकारी वर्गावरती न्यायालयाचा अवमान करण्यात आल्याची याचिका, ज्याला आपण कंटेम्प्ट पिटिशन म्हणतो, ती दाखल करण्याचा विचार मी करतोय. सर्व पूर्तता झाल्यानंतर त्या संबंधात जे काय कार्यवाही होईल त्याचा तपशील आपल्यासमोर सादर राहीलच. असे व्हिडिओ, असे विषय मी तपशीलवार मांडतो. त्या प्रत्येक विषयाचा सर्वांगीण विचार करून आपल्यासमोर सादर करतो. हां, त्याच्यात त्रुटी असतील, मी नाकारत नाही, त्या कळवा मला की आमच्यामध्ये तुमच्यातलं हे राहिलं, आपण निश्चित त्याच्यात दुरुस्ती करू, सुधारणा करू, त्याचाही अभ्यास करू. आणि आपण हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, जास्तीत जास्त ग्रुपला तो पाठवा. आणि मुख्य म्हणजे आपण आम्ही शिक्षकेतर या यूट्यूब चॅनलचे सदस्य व्हा. तुमच्या या सर्व प्रतिसादावर आम्ही शिक्षकेतर हा पुढे उंच भरारी घेणार आहे आणि शिक्षण क्षेत्रातल्या न्याय्य प्रश्नांकरता आम्ही सजग राहणार आहोत, एवढं आश्वासित करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.